श्रोते हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. माणसाच्या आयुष्यात काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती देव स्वतः घडवतो. पण आजी आणि नातवाचं नातं ते मायेच्या, त्यागाच्या आणि निस्वार्थ प्रेमाच्या धाग्यांनी विणलेलं असतं. आजची कथा आहे अशाच एका आजीची, जिचं संपूर्ण आयुष्य तिच्या नातवाभोवती फिरत होतं. पंढरपूरच्या वारीत घडलेली एक दुःखद घटना, 2 वर्षांची अखंड प्रतीक्षा आणि शेवटी देवाची ये द्वारी घडलेली पांडुरंगाची अद्भुत लीला. ही कथा ऐकताना तुमचं मन भक्तिभावाने भरून येईल आणि शेवट डोळे नकळत ओले करून जाईल. कथेच्या लेखिका आहेत प्रतिभा परांजपे, अभिवाचन करिश्मा गडकरी. चला तर मग विठ्ठल नामाचा गजर करत ऐकूया देवाची ये द्वारी. सगुणाची सकाळपासून लगबग चालू होती. थोड्या थोड्या वेळाने ती दारात येऊन उभी राहत होती. शेजारच्या इंदीने तिला हटकले. अगो, किती वेळ उभी राहणार दारात? अजून मोटर यायला लय वेळ हाय. आज येळच जात नाही. बघ ना, समद जेवण तयार हाय, कवा माझा सोनू येतो असं झालंय. सोनूची बस 7च्या सुमारास आली. त्याला पाहून सगुणाचा ऊर भरून आला. माझं लेकरू, म्हणून तिने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळला. अगं आजी, काय हे? म्हणत सोनू घरात शिरला. झालं का रे बँकेचं काम? मिळाली का नोकरी? होय अजय, 15 दिवसांनी नोकरीवर जायचे. देवा विठ्ठला, तुझी कृपा र, म्हणून सगुणाने बसल्या जागी हात जोडले. चल अजय, जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. 8 दिवस बाहेरचं खाऊन कंटाळा आलाय. होय बाबा, चल, म्हणून सगुणानं जेवायचं ताट वाढलं. जेवण होताच, आजी, मी जरा बाहेर फेरफटका मारून येतो गावात, म्हणून सोनू बाहेर पडला. रात्री झोपताना सोनूने विचारले, आजी, राजूचे मायबाप संत्याच्या बापू कोणीच भेटलं नाही गावात. अरे, ते पंढरपूरच्या वारीला गेलेत. आजी, तुझी पण खूप इच्छा होती ना वारी करायची? होय रे, असू दे, पण पांडुरंगाची भक्ती काय तबी करता येते. हो, पण एक वार डोळा भरून पाहूनच घे. अरे पण दोघं जाऊया. कसं काय? मला अजून नोकरीवर जायला 10-12 दिवस आहेत. आपण तोवर जाऊन येऊ. माझी पण खूप इच्छा आहे. वय वय, त्याच्या कृपेनं तुला नोकरी भेटली, सगुणा आनंदाने म्हणाली. मग सकाळी तयारीला लाग, उद्याच निघू. अरे पण समधी गावातली गेली, आपण आपण एकलंच. एकटं नाही, एक गाडी जात आहे, त्यात जाऊ. तुला आता एवढं चालणं जमणार नाही. थेट पंढरपूरला जाणार आहे गाडी. आणि यमुनाजी बी चलती आहे. असं म्हणतोय, देव पावणार बाबा. सगुणाचा रात्रभर डोळा लागला नाही. सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून सरकू लागला. सगुणाचा मुलगा सदाशिव 10 वर्षांचा असताना सगुणाचा धनी थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन गेला. आपलं दुःख बाजूला ठेवून सगुणाने सदाशिवला शिकवलं. सदाशिवला मॅट्रिक झाल्यावर गावच्या सरपंचाने कारखान्यात कामाला लावून दिलं. त्यामुळे घर सावरलं. काही वर्षातच सदाशिवचं पार्वतीशी लग्न झालं. सालस कामसू पार्वतीही अंगणवाडीत कामाला जात होती. दोघांचा सुखाचा संसार होता. लवकरच सगुणाच्या मांडीवर नातू सोनू खेळायला लागला. पण नशिबात तेही सुख फार दिवस नव्हतं. सगुणाला तो दिवस दिवस कसला, काळ रात्रच ती आठवली. पार्वती अंगणवाडीतून अजून आलेली नव्हती. सोनू रडत होता. अरे सदा, पाय ना, आज पारूला लय उशीर झाला, अंधारून आलंय. सोनू पण खूप रडतोय, पाऊस येईल वाटतंय. मी घेऊन येतो, म्हणत सदाशिवने सायकलला टांग मारली. 1-2 तास झाले, पण दोघेही आले नव्हते. सोनू रडून रडून झोपी गेला. सगुणाचा जीव वर खाली होऊ लागला. तेवढ्यात पाटलाचा नोकर मंगू धावत आला. आते,
चल लवकर, साधानी पारूवर वीज पडलीये. कुठं? सगुणाला पुढे बोलवेना. अगं पाऊस सुरू झाला म्हणून दोघेही झाडाखाली उभी होती. एकदम वीज कडाडली आणि झाडावरच कोसळली. पळायला बी वेळ मिळाला नाही त्यांना. तिथल्या तिथंच कोसळले दोघं. सगुणाच्या कानात शब्द शिरत होते पण मेंदूपर्यंत पोचत नव्हते. ती धप्पकन खालीच बसली. बऱ्याच वेळाने सोनूच्या रडण्याचा आवाज आला तशी ती भानावर आली. धावत जाऊन तिने सोनूला छातीशी धरलं. आता आपल्याशिवाय कोणी नाही याचं. काय नशिबात आहे याच्या. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. पार्वतीचे भाऊ भाऊजय आले व दिवस वार करून निघून गेले. त्यांनाही त्यांची मुलं बाळ होती. सर्वांच्याच हातावर पोट. दुःखही साजरं करायला तशी परिस्थिती लागते. इथे सगुणाला सोनूचं भवितव्य दिसत होतं. तिने तिने तर परिस्थितीपुढे हात टेकले तर ह्याचं कसं होणार. तिच्या सदू पारुशी ही निशाणी, तिचा कुलदीपक तो. डोळ्यात तेल घालून तिलाच त्याचा सांभाळ करावा लागेल. सोनूला कडेवर घेऊन ती कामावर जाऊ लागली. कुठे शेतात कापणीला तर कधी कुणाचे दळण काढणं असे अनेक कामं करत तिने सोनूला शिकवून मोठं केलं आणि आज हा सुखाचा दिवस उगवला. आजे, अगं उठ ना, दिस बघ किती वर आलाय. चालायचं आहे ना पंढरपूरला. अगो भया, आज कसा काय माझा डोळा लागला काय ठाव. अगं असू दे, आता बिगे बिगावर 10 वाजता गाडी येईल. 10-12 वारकऱ्यांसोबत गाडीने आजी नातू निघाले. पांडुरंग हरी वासुदेव हरी अशी गर्जना करत गाडी निघाली. शेजारच्या इंदीने डबा करून दिला. अगं याची काय गरज. असू दे, सोनूला आवडते माझ्या हातची भाजी भाकरी म्हणत इंदीने डबा हातात ठेवला व म्हणाली, माझं बी नमस्कार सांगते इट्टलाला. आणि प्रसादान. गाडी मजल दलमजल करत जात होती. वाटेत वारकऱ्यांचा जथ्था भेटत होता. सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. भगवे झेंडे घेतलेले वारकरी तर कुठे टाळ मृदुंग वाजवणारे दिंडी पालखी घेत चालले होते. मध्येच गाडीतून उतरून प्रवासी पालखीच्या पाया पडत त्यांच्यासोबत काही पावले चालत सोनू त्यांच्या संग नाचत पुढे पुढे चालला होता. सगुणा कौतुक भरल्या डोळ्यानं त्याला न्याहाळत होती. पंढरपूरला रात्री 2 वाजता गाडी पोहोचली. जिकडे पाहावं तिकडे पांढऱ्या केशरी रंगाची लयलूट. कुठं पाय ठेवायला जागा नव्हती. इतका जनसमूह पाहून सगुणा बावरली. ती सोनूचा हात घट्ट धरून ठेवत म्हणाली, अरे बाबा, मला धरून ठेव नाहीतर मी हरवून जाईल. नाही ग जे, चल दर्शनाच्या रांगेत उभं राहू. आधी अंघोळ नाही का कुरकायची. वय वय म्हणत दोघं चंद्रभागेच्या काठी आली. तिथेही अथांग जनसागर होता. आजे चल पुढे. नको रे बाबा, मी तर इथंच खाटावर अंग धुते, तू भी इथंच अंग धु. असं करूया, मी येतो एक डुबकी लावून. तोवर कापड बदलून तू तयार राहा म्हणत सोनू पुढे गेला. सगुणाने कापड बदलले. सोनू अजून आला नव्हता. हे पोरग बिना लय मस्तीखोर. पाणी पाहिलं की बाहेर यायचं नाव घेत नाही. असं कौतुकाने बडबडत काठाकाठावरून सोनू सोनू आवाज देत सगुणा त्याला हुडकू लागली. इतक्या गर्दीत सोनू कुठंच दिसेना तर त्याचा जीव वरखाली होऊ लागला. भरभरची माणसं निघाली. अगं सगुणा, चल रांगेत उभं राहू. यमीने आवाज दिला. अगं यमे, अजून सोनू नाही आला आंघोळ करून. त्याच्या संग येते मी. अगं येईल तो, तू चल. नग, त्याच्याशिवाय नाही यायची मी. बरोबरचे निघून गेले. 1-2 तास झाले तरी सोनूचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता. पार दुपार झाली. आता सगुणाचा जीव घाबरला. ती जोरजोरात सोनू सोनू आवाज देत इकडे तिकडे धावू लागली. 1-2 पुरुष अंग धुवत होते. सगुणाने विचारले, माझा सोनू आहे का तिकडं पाण्यात. काय कपडं घातली त्यानं. निळा कुर्ता आहे. लोक खुसबुजत होती. मगा एक निळा कुर्तावाला पोरगा पाण्यात वाहून गेला असा आरडाओरडा ऐकला. तोच तर. एक पोरग पाण्यात वाहून गेला, निळ कापडवाला. आम्ही खूप प्रयत्न केला पण हाती नाही लागला. सगुणा धाडकन खालीच कोसळली. लंडनच्या बेकर स्ट्रीटवरच्या एका हाऊसमध्ये संदीप समोर व्हिस्कीची बाटली घेऊन बसला होता. 2-3 पेग पोटात रिचवून झाले तशी संदीपच्या डोळ्यावर पेंग चढायला लागली. हातातला ग्लास निसटला व संदीप तिथेच आडवा झाला.
सकाळी फोनच्या रिंगनी त्याची झोप चळवली. त्याने चाचपडत फोन उचलला. हॅलो. आवाजात अजून व्हिस्कीचा नशा होता. अरे आज काय सुट्टी मारली का सँडी? नाही, जरा उशिराच येईन. किती वाजले बरं? डोकं जाम गरगरते. काल जरा जास्तच घेतली. पण काय करणार? त्याशिवाय डोक्यातले विचार थांबतच नाही. स्टेलाची कमतरता सारखी जाणवते. किती सहजपणे पाश तोडून गेली ती. जणू कधी गुंतलीच नव्हती. पण तो मात्र अजूनही तिला विसरू शकत नाहीये. एक टोचणी मनाला सतत लागलेली आहे. काय कमी आहे त्याच्यात? पैसा, प्रतिष्ठा, रूप सर्व असूनही काय म्हणाली होती स्टेला? तुझ्यात आवेग नाही. तिला हवाय वरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे उन्मत्त आवेश. संदीपच्या प्रेमळ शांत स्वभावाला ती यू कोल्ड मॅन म्हणून हिणवत असे. शेवटी सोडून गेलीच. तिला इथल्या कायद्याप्रमाणे डिव्होर्सही लगेच मिळाला. परत आपण एकटे या जाणीवेने संदीप डिप्रेस झाला होता. मित्रांनी दुसरं लग्न करायचाही सल्ला दिला, पण संदीपचं मन स्टेलाला सोडून दुसरीकडे वळायला तयार नव्हतं. संध्याकाळी क्लबमध्ये डिसूजा भेटला. संदीप, तुम कुछ समय के लिए होम टाउन इंडिया चले जाओ. यहाँ रहोगे तो स्टेला की याद तुम्हें चैन से जीने नहीं देगी, तोड़ के रख देगी. संदीपलाही वाटू लागले वातावरण बदल हवा आहे. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मग मात्र त्यांनी मोठी सुट्टी काढली व भारतात परतायचं ठरवलं. होम टाउन म्हणजे बाबाचे घर. आता ते कुठे होते? बाबा तर ओल्ड एज होममध्ये. मम्मा कुठे असेल? तिचे आणि बाबाचे तरी कुठे पटत होते? संदीपला आठवले. तो अगदी लहान असताना आजी होती घरात. मम्मा बाबा पासून दूर तो आजीजवळ झोपत असे. आजी त्याला खूप आवडायची. गोष्टी, कविता, गाणी सांगत असे. शाळेतून आल्यावर छान खाऊ देत, त्याचे कपडे बदलून देत असे. संध्याकाळी देवासमोर शुभंकरोती म्हणताना त्याला खूप आवडायचं. मम्मा तेव्हा घरी नसायची. कधी कधी मम्मा बाबाच्या खोलीतून भांडणाचा आवाज येत. मग तो घाबरून आजीच्या कुशीत शिरत असे. मम्माचा आजीशी बाबाशी पटत नसे. आजीला तिचं सारखं बाहेर क्लब, पार्टी, फिरणे आवडत नसे. बाबा आपल्या बिझनेसमध्ये गुंतलेले. ते स्वभावाने शांत होते. पण मम्माशी पटत नसल्याने घरी फारसे नसत. संदीपला मम्माने नर्सरी झाल्यावर 5 गणीला हॉस्टेलवर ठेवायचा निर्णय घेतला. आजीपासून तोडलं त्याला. एकदा सुट्टीत तो घरी आला तेव्हा आजी घरी नव्हती. बाबांनी सांगितले ती ओल्ड एज होमला राहते. मग मग त्याला घरी यावेसही वाटेना. पुढे ग्रॅज्युएट झाल्यावर बाबांनी त्याला पुढे शिकायला लंडनला पाठवले. तिथेच त्याला नोकरी मिळाली. तो तिथला झाला. स्टेला भेटली. लग्न करून बसला. घरी कळवले. फोटो पाहून बाबा म्हणाले सुखी राहा. पण हे लग्नही त्याला सहजीवन नाही देऊ शकले. स्टेला मम्मासारखीच वागू लागली. मनाला कुठेतरी शांती, प्रेम, आपलेपणा हवा आहे. जिथे निस्वार्थपणे कोणाला तरी आपण हवे आहोत, आपल्यालाही ते हवे. कुठे जावे? मग त्याने सर्च करायला सुरुवात केली आणि अचानक वारीचा एक व्हिडिओ त्याला दिसला. एक वारकरी तरुणाचा तो इंटरव्ह्यू होता. वारीत काय मिळते या प्रश्नाचे उत्तर देताना तो सांगत होता, वारीत आध्यात्मिक आणि शारीरिक फायदा होतो. मनःशांती, समाजासोबत एकरूपता साधता येते, आत्मचिंतन, स्वतःसोबत वेळ घालवणे वगैरे वगैरे. हे सर्व ऐकता ऐकता संदीपला आजीची आठवण झाली. ती नेहमी म्हणायची, आयुष्यात एकदा तरी वारीला जावे, पांडुरंगाचे दर्शन घ्यावे. पण मम्माला हे सर्व थोटांड वाटे. संदीपने मनाशी पक्का निश्चय केला व तो भारतात परतला. पुण्याला त्याचा मित्र आनंद राहत होता. त्याला भेटला व वारीला जाण्याची इच्छा सांगितली. आनंद म्हणाला, अरे संदीप, वारकरी तर खूप पुढे निघून गेले. बहुतेक दिवेघाट पार गेले असतील. उद्यापर्यंत पंढरपूरला पोहोचतीलही. असं कर, एक ओला ठरव, मग सरळ पंढरपूरलाच पोच. तिथलं एक हॉटेल बुक कर. संदीप पंढरपूरला पोहोचले. हॉटेल अगदी मंदिर परिसरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर होते. संध्याकाळची वेळ होती. जिकडे नजर जाईल तिकडे वारकरी भगवे झेंडे घेऊन दिसत होते. इतक्या प्रवासाने त्याला थकवा आला. जेवण करून तो लवकरच बेडवर पडला. पहाटे 4च्या सुमारास त्याला जाग आली. हॉटेलच्या रूममधून बाहेर कॉरिडॉरमधून त्याने पाहिले काही लोक नदीवर आंघोळीला निघाली होती. अगं म्हातारे, कुठे निघाली इतक्या सकाळी? एका आवाजाने संदीपचं लक्ष वेधलं.
अरे बाबा, सोनूची अंघोळ झाली का नाही पाहते. या पोराला ना पाण्याचं लयच येड. सोनू, अरे सोनू, आवाज देत म्हातारी नदीकडे चालू लागली. संदीपला एकदम आपली आजी आवाज देते असे वाटले. संदीप आश्चर्याने म्हातारीकडे पाहत होता. समोरून येणाऱ्या वेटरने सांगितले, सर काय नशीब आहे ह्याचं. साहेब तुम्हाला सांगतो, हिचा नातू नदीत आंघोळ करताना वाहून गेला 2 वर्षापूर्वीच. पण हिचं मन मानतच नाही. रोज त्याला शोधत असते. सकाळी नदीवर बसून वाट पाहते. दुपार झाली की परत फिरते. इकडे मागे जे निवासस्थान आहे तिथला मालक त्याने एक एक खोली तिला दिली आहे दया वाटून. कोणीही जेवायला देतं. कुठल्या आशेवर जिवंत आहे कुणास ठाऊक. चहा पिऊन संदीपही नदीकडे निघाला. आज एकादशी. सर्व वारकरी मनात विठ्ठल दर्शनाची आस ठेवून आलेले. चंद्रभागेचा तो अथांग प्रवाह, त्याहीपेक्षा जनसमूहाचा तो अथांग सागर, त्या भक्तिसागरात सामावलेला जो तो पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणत स्नान करत होता. संदीपनेही अंग धुवून घेतले. कपडे चढवून उभा असताना मागून कोणीतरी त्याचा हात घट्ट धरला असं जाणवलं. त्याने वळून पाहिलं. अरे माझ्या सोन्या, लेकरा इथं उभा आहे आणि मी तिकडे तुला शोधत होते. चल बाबा लवकर आता. विठ्ठला केव्हा दर्शन करते असं झालंय. संदीपने पाहिलं, ही तीच म्हातारी होती जी सकाळी नदीकडे जाताना पाहिली होती. संदीपचा हात धरून ती चालू लागली. आपल्या आजीचा असा स्पर्श होता असं संदीपला जाणवलं. नकळतपणे त्याने हाताची पकड घट्ट केली. वाटेत पूजेचं सामानही तिनं घ्यायला लावलं. अरे पांडुरंगाला तुळस लईच आवडते, जरा जास्त घे. तिचे डोळे आनंदाने लुकलुकत होते. त्याच्यासोबत ती मंदिराकडे चालू लागली. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला, बघा बघा माझा सोनू आला ना. मी म्हणलं होतं ना, आता देवाच्या पायी कधी डोके टेकते असं झालंय. तिला रोज पाहणारे संदीपकडे व तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. संदीपच्या लक्षात येत होते, म्हातारी त्यालाच तिचा नातू समजतीये. काय देवाची लीला. तो आजीच्या माईला पारखा झाला होता आणि ही तिच्या नातवासाठी व्याकुळ. म्हणूनच कदाचित त्याला इथे यायची उपरती झाली. दोघे मंदिराच्या आवारात शिरले. समोरच्या विठ्ठलाच्या त्या सावळ्या मूर्तीकडे प्रेम भरल्या नजरेने पाहतच सगुणाचे डोळे आभाळ फाटल्यागत भरू लागले. विठ्ठला हा देवा, शेवटी दिले रे दर्शन तू मला. जन्माची आस फिटली म्हणत तिने साष्टांग नमस्कार घातला. तिथे पाहून संदीपनेही नमस्कार घातला व उठून उभा राहिला. एक प्रदक्षिणा घालून पण आला तरी आजी उठायचं लक्षण दिसेना. आजी, अगं उठ, चल बाहेर म्हणून संदीपने आवाज दिला, पण आजी उठेना. सगुणा इतर वारी पूर्ण करून दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. झालेल्या प्रकाराने संदीप घाबरला. त्याला काय करावे सुचेना. आजूबाजूच्या वारकऱ्यांना काय घडले ते लक्षात आले. संदीपला रडू आवरेना. इतरांची मदत घे सगुणाचा देह बाहेर आणला. पुजारी बाबा म्हणाले, पुण्यात नव्हती म्हातारी, देवाच्या दारी मरण आलं, वैकुंठाला गेली. आजीच्या देहाला शेवटी मुखाग्नीही संदीपने दिला व भरल्या डोळ्यांनी एका जीवाला शेवटी सुखाने निरोप दिल्याचे समाधान घेऊनच माघारी फिरले. पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.